नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय. जय भीम मंडळी. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगायनच्या या परेत्ती क्लासमध्ये. गेल्या लॉकडाऊनपासून आम्ही खूप सारे लेक्चर्स ऑनलाईन घेतले. तेव्हा खूप सारी लहान मुलांची संख्या जास्त होती. कालांतराने उपासक उपासिका मंडळी हे जुळत गेले आणि खूप चांगल्या प्रकारे जवळपास आम्ही 150 लेक्चर्स ऑनलाईन घेतले आणि अशा प्रकारे धम्मसंगायनची एक सुरुवात झाली. ह्याच्यामध्ये आम्ही बरेच सारे सुत्त, धम्मपद अट्टकथा, जातक अट्टकथा, पाली व्याकरणाचे काही क्लासेस, धम्मलिपी, ब्राह्मीलिपी हे पण आम्ही शिकलो. आता परत या वर्षवासाच्या कालामध्ये आपण खूप सारे पुण्य अर्जित करूया. धम्मदेसना ऐकूया, धम्मश्रवण करूया, शीलपालन करूया, दानधर्म करूया आणि त्याचबरोबर धम्म समजण्याचा प्रयत्नसुद्धा करूया. आपण मागच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये उपसताबद्दल पाहिलं, वर्षावासाबद्दल पाहिलं. वर्षावास काय असतो, उपसत काय असतो, उपसत कसा केला पाहिजे, अष्टशील काय आहे. मागच्या आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं की उपसत करण्याचे फायदे नेमके काय आहे. त्यालाच पूरक आज आपण अजून एक धम्मपद अट्टकथा बघणार आहोत. या अट्टकथेचं नाव आहे पतिपूजक. पतिपूजक कुमारी वथू. पतिपूजक तिचं असं नाव पडतं आणि कशा प्रकारे ते कुशल कर्म करते, तिची आधीची स्टोरी आणि नंतरची स्टोरीमधून आपल्याला कळतं की शीलपालन करून, दानधर्म करून, कुशल कर्म करून काय अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो आणि कशा प्रकारे हे आपल्याला निब्बाणासाठी पूरक असतं. हे आज आपल्याला ह्या धम्मपद अट्टकथेमधून आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या धम्मपद अट्टकथेबद्दल किंवा या संपूर्ण लेक्चर सिरीजबद्दल, ह्या क्लासेसबद्दल तर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे सांगू शकतात. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. तुम्हाला व्हिडिओ पसंत आला तर आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंत त्याला नक्की शेअर करा. सुरू करूया आपण. पतिपूजक कुमारी वथू. आता हे पुप्फ वग्गातली स्टोरी आहे आणि धम्मपद गाथा 48 आहे. धम्मपदामध्ये एकूण 423 गाथा आहेत, 26 वग्ग आहे. तर हे पुप्फ वग्गातली ही धम्मपद अट्टकथा आहे. आता ही जी गाथा आहे, पुप्फानी हेवती इमं धम्म देसरंग सथा सावथियं विहरंतो पतिपूजिकं नाम कुमारिकं आरंभ कथेसे. आता ही धम्मपद अट्टकथा सुरू होते, स्टोरी सुरू होते श्रावस्तीमध्ये राहणाऱ्या विहरंतो पतिपूजक नाम. आता एक अशी उपासिका आहे जिचं नाव पतिपूजक पडलेलं आहे. ती श्रावस्तीमध्ये राहते. तिला उद्देशून ही अशी एक गाथा भगवान बुद्धांनी सांगितली. आता ही वथू, ही जी स्टोरी आहे, ताम तिंस देवलोके समुत्थितं. आता ही जी कथा सुरू होते तावंतिसामधून. जनरली आपण बघत असतो की धम्मपद ही अट्टकथा आपल्याच म्हणजे पृथ्वी तलावरती कुठेतरी होत असते, जेतवनामध्ये, श्रावस्तीमध्ये किंवा अन्य कुठल्या वैशालीमध्ये, नगरीमध्ये, आणि नंतर कालांतराने कोणी नरकात जातं, कोणी स्वर्गात जातं, असा एक शेवटी धम्मपद अट्टकथेच्या शेवटी आपण बघत असतो. पण या ठिकाणी इथे सुरुवातच होते तावंतिसामध्ये. आता ज्याला 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स माहिती नसेल किंवा हे लोक काय आहे, आपण आता बघूया की हे लोक नेमकं काय आहे. बरोबर, आपण बुद्ध गुण बोलतो. इति पीसो भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदू. लोकविदू, विदू म्हणजे जाणणारा, हुशार आहे. विदू शब्दावरून वेद, वेद म्हणजे ज्ञान. बरोबर, जे 4 प्रकारचे वेद आहेत, ठीक आहे. विदू त्याला जाणणारा, हुशार आहे. कोण? लोकविदू. बुद्धांचं एक विशेषण आहे, बुद्धांचं एक गुण आहे, लोकविदू. आता हे लोक काय, तर आपलं पृथ्वी तलावरचं लोक नाही, तर हे 31 प्रकारचे लोक आहेत, ठीक आहे. लोकविदू. याच्यामध्ये नरक, मग नंतर मनुष्य, नंतर देवता लोक, 6 प्रकारचे देवता लोक, नंतर 16 प्रकारचे ब्रह्मलोक आणि मग 4 प्रकारचे वरती येतात अरूप ब्रह्मलोक, ठीक आहे. हे अशा प्रकारे एक 31 माळ्याची बिल्डिंग आहे असं आपण त्याला साध्या भाषेमध्ये समजू. 4 पेक्षा 1, 2, 3, 4 मध्ये नरक आहे आपण असं समजू. आपण मनुष्य लोक आहोत, आपण हे 5व्या माळ्यावरती आहोत आणि 6व्या माळ्यापासून हे देवता लोक सुरू होतं. मग इथं बुद्ध कुठे आहेत? बरोबर, म्हणून बुद्धांना लोकविदू शब्द वापरला आहे, ठीक आहे. सुगतो, सुगतो लोकविदू. कसे? तर बुद्ध ह्या 31 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये आता नाही राहत. जेव्हा बुद्ध झालेत तेव्हा त्यांनी हा जन्म मृत्यू, आपण ह्या 31 माळ्यामध्येच आपण उडी मारत असतो. नरकात गेलं, मनुष्यामध्ये आलं, देवतामध्ये गेलं, जोपर्यंत निब्बाण नाही मिळत. आणि एकदा ज्याला निब्बाण मिळालं तो ह्या निब्बाणापर्यंत पोहोचतो, इथे पोहोचतो. त्याचा परत जन्म होणे नाही, त्याचा परत मृत्यू होणे नाही. तर जेव्हा हा व्यक्ती, जेव्हा आपण डोंगराला बघतो, दुरून बघतो, तेव्हा आपल्याला डोंगर दिसतो. त्याच प्रकारे बुद्ध आता इथं आहे, ते हे पूर्ण लोकाला एका क्षणामध्ये बघू शकतात, म्हणून लोकविदू. अशा प्रकारे बुद्धांचं गुण आहे. तर आता
लोकविदू, बरोबर. लोक म्हणजे हे 31 प्रकारचे लोक आहेत, त्याच्यामध्ये आहे 33 एक लोक आहे जिथे देवता लोक राहतात, इंद्र राहतात, अशा प्रकारे. आता खूप सारे प्रश्न पडतील, साहजिक आहे. पण आपल्याला यातनं काय घेणं आहे की उपसत कर्म केल्यामुळे, कुशल कर्म केल्यामुळे, दान धर्म केल्यामुळे कशा प्रकारचे पुण्यकर्म आपण कमवू शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. आता ही स्टोरी सुरू होते तावतीसामध्ये. तावतीसामध्ये काय सुरू होतं बघा आता. तिथकीर मालभारी नाव देवपुत्तो अक्षरा सहस्र परिवृत्तो उय्यानन पाविसे. आता तिथे एक देवपुत्र राहतो, एक देवता तिथे राहतोय, त्याचं नाव आहे मालभारी. आणि त्याच्यासोबत हजारो हजारो असा अप्सरा हजारो अप्सरा त्याच्या अवतीभोवती आहे. ते वैभव पुण्य केल्यानंतर जेव्हा तावतीसामध्ये तुषेतमध्ये जेव्हा लोक जातात, तर अशा प्रकारचं सुखसुविधा त्या ठिकाणी असतात. नंतर पच्चसता देवधितोरो रुखंग आरुह्य पुप्पानी पातेंती. आता 500 असं देवधुतरो म्हणजे अशा देवकन्या आहेत ज्या त्या झाडांवरती बसलेल्या आहेत आणि तिकडनं ते फुलं फेकत आहेत वेगळे वेगळे. असा एक 33 त्यांनी आता डिस्क्राईब केले कशा प्रकारे. आणि तिथे हा मालभारी नावाचा देवपुत्र आहे, जो मनुष्य लोकांमध्ये राहून कुशल कर्म करून 33मध्ये उत्पन्न झालाय. ठीक आहे. पुढे नंतर पंचसता पतितानी पुप्पानी गहित्वा देवपुत्तंग अलंकारोंते. आता नंतर जे इतर जे खाली आहेत ते त्या फुलांना वेचतायत, एकत्र करतायत आणि त्या देवपुत्राला ते सजवतायत. पुढे त्यासू एका देवदिता रुक्ख शाखायेव च्युता. आता ते जी एका झाडाच्या वृक्षावरती राहत होती 33मध्ये, तिकडनं तिचा मृत्यू होतो. शरीरंग दीपशिखा विय निब्बई. आणि तिची फांदी जशी नष्ट म्हणजे गायब झाली. ठीक आहे. तिकडनं ती मृत्यू पावली आणि ती मनुष्य लोकामध्ये देवता लोकाहून मनुष्य लोकामध्ये तिचा आता जन्म होतो, अशी एक कथा आहे. ती सरळ 33 लोकांमधून मृत्यू पावून ती मनुष्य लोकामध्ये येते. पुढे सा सावथियं एकस्मिन कुल गेहे पटिसंधी गहित्वा जातकाले जातीस्तरा हुत्वा. आता श्रावस्तीच्या एका चांगल्या घरामध्ये तिचा जन्म होतो. पटिसंधी झालं मन ती मोठी झाली किंवा तिला जेव्हा ती होशमध्ये आली, तिला आठवतं काय, मालभारी देवपुत्तस्य भर्यामी. अरे बघा, ज्या लोकांचं कुशल कर्म असतं ना त्यांना त्यांचे मागचे जन्म सुद्धा आठवतात. आता या ठिकाणी तिला आठवतं की मी मालभारी हा जो देवपुत्र 33मध्ये आहे त्याची मी बायको आहे. भरिया आम्ही मी ते त्याची बायको आहे. अनुसरंती बुद्धी मनवाय. जशी जशी मोठी मोठी होत जाते तसं तिला सगळं आठवत जातं. आणि आठवतं गंधमाला आदिही पूजन कत्वा सामिकस्य संतिके अभिनिबंती पथ्यसी. ती असा विचार करते, नाही नाही, मी आता जसं जसं मोठं होत जाते तसं तसं मला खूप सारे पुण्यकर्म करायचंय. पुण्यकर्म करून मला परत माझ्या त्या स्वामीकडे जायचंय. सामिकस्य संतिके, त्या स्वामीकडे जायचंय. मला परत त्या 33मध्ये जायचंय, असं ती विचार करत मोठी मोठी होते. पुढे 16 वर्ष काले परकुलं गतापि. आता वयाच्या 16व्या वर्षी लग्न झालं. नंतर सकाल भत्तंग पक्किक भत्तंग वसा वासिक आदिनं दंत्वा. आता आधी श्रद्धाळू आहे, बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा आहे. कालांतराने 16 वर्षाची झाली, नंतर लग्न झालं आणि त्या घरी गेल्यानंतर पण प्रत्येक वेळेस भोजनदान दिलं. पक्किक भोजन आहे, 15 दिवसातनं एकदा असेल किंवा वर्षवासामध्ये असेल, किंवा आगंतुक कोणी भिक्षू आलं त्यांना भोजनदान दिलं, निमंत्रण दिलं त्यांना भोजनदान दिलं, कुशल कर्म केले, दान दिलं, भोजनदान दिलं, अट्टशिलाचं पालन केलं. ठीक आहे. अशा प्रकारे अयंग मे सामिकस्त संतिके निब्बन अथाय पच्चव होतो. आपण जेव्हा आपण काही कुशल कर्म करतो तेव्हा आपण मनामध्ये अशी इच्छा करतो की हो, मला बुद्धांचं दर्शन व्हावं, मला अरहंतांचं दर्शन व्हावं, मला असा असा जन्म मिळावा, मला असं असं कुशल कर्म करण्याची मला संधी प्राप्त व्हावी. बरोबर. तर अशा प्रकारे ती मोठी होत असताना असे पुण्य कर्म करत असताना म्हणते की मला माझ्या या स्वामीकडे जायचं आहे. ठीक आहे. 33मध्ये जायचं असं ते विचार करत असते. पुढे अयं कुमारिका उत्थाय समुत्थाय पतिंगेव पतिथेती पतिपूजिका ती नाम करेसो. आता ही जी उपासिका आहे ही खूप श्रद्धावान आहे. ही भिक्षू संघाची खूप खूप सेवा करते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ती खूप सेवा करते आणि म्हणून तिचं नाव पडलं आहे पतिपूजिका. बरोबर. पतीची पूजा करणारी, पतीची सेवा करणारी पतिपूजिका. आता होतं काय, इतकी श्रद्धावान आहे, पतीची पण सेवा करते आणि भिक्षू संघाची सुद्धा सेवा करते. कसं, सापी निबंधं ती नेहमीच आसन सालं पटी जगती पानीयं
उपठ्ठपेती आसनानी पय्यपिती. आता भिक्षू संघाची सेवा करते की जी भिक्षू संघाची बसण्याची जागा असेल आसनसाला तिला साफसफाई करते. पाणीयं उपठ्ठपेती पाणी आणून ठेवते, गरम पाणी करून देते समजा. आसनानी पय्यपेती जी भिक्षू संघाची बसण्याची जागा असेल, ध्यान करण्याची जागा असेल त्याला व्यवस्थित करते, त्याला नीट अरेंज करते. अय्यपी मनुष्य सकाल भत्ता आदी धातू कामा की जर कोणाला काही भोजनाची गरज असेल तर त्यांना ते पण देते. अमंग इमानेपी भिक्खू संघास पटिपादयासी की भिक्षू संघाला याची सुद्धा गरज आहे असं कोणी तिला सांगितलं, अम्मा आई कोणी तिला सांगितलं ती ते पण करून देत असे. श्रद्धाळू तत्पर नेहमी आतापी आहे, खूप प्रयत्नशील आहे, खूप वीर्य कर्म करते, खूप कठोर परिश्रम करते कुशल कर्म करण्यासाठी. तिच्या मनामध्ये हेतू काय आहे, तिला 33 मध्ये जायचंय म्हणून ती अशा प्रकारचं खूप कुशल कर्म करते. अजिबात आळस अजिबात प्रमाद दाखवत नाहीये. पुढे सापी एतेन नियामेन आगच्छन्ति गच्छन्ति एक पदभारे छ पैयास कुशल धम्मे पटिलभती. आता असा एक रेफरन्स आला आहे की कशा प्रकारे ती कुशल धर्माचा प्रॅक्टिस करून, खूप सारे कुशल धम्म करून, खूप सारे कुशल कर्म करून तिला 6 प्रकारचे कुशल धम्म उत्पन्न होतात. हे आपण पुढे भविष्यामध्ये बघूया. नंतर तस्सा कुच्छियं गभ्भोपटी तस्सा कुच्छियं गभ्भोपतिठ्ठही. आता तिला गर्भधारणा होते. नंतर सा 10 मास अचेन पुत्तं विजयी. नंतर 10 महिन्यानंतर तिने मुलाला जन्म दिला. तसं तस्य पदस्सा गमनकाले अय्यपीती चत्तारो पुत्ते पटिलभी. अशाच प्रकारे एकानंतर एक तिला 4 मुलं होतात. सा एक दिवसं दानं गत्वा पूजन कृत्वा धम्मं सुत्वा शिक्षापदानि रक्षित्वा दिवसपर्योसाने तं खणं निबत्तेन केनचि रोगेन कालं गत्वा अत्तनो सामिकस्येव संतिके निब्बती. आता झालं काय, अशाच प्रकारे ती कुशल कर्म करत राहिली तिच्या आयुष्यामध्ये. एका दिवशी तिने खूप सारं दान दिलं, तिने खूप सारे कुशल कर्म केले. धम्मं सुत्वा धम्मदेशना ऐकली बुद्धांकडनं म्हणा किंवा अनंत भिक्षू संघाकडनं ऐकली. शिक्षापदाने रक्षित्वा शिक्षापदा जे आपले अष्टशील आहे त्याचं पालन केलं, उपवास केलं. नंतर दिवस पर्योसाने दिवस संपल्यानंतर संध्याकाळी तंखणं निब्बतेनं केनेची रोगेन कालंकत्वा. तिला अचानक काहीतरी रोग झाला किंवा तिला अचानक काहीतरी त्रास झाला समजा, आणि त्याच रात्री ती कालंकत्वा ती तिथे मृत्यू पावली. नंतर अत्तनो सामिक सेव संतिके निब्बती. ती आता तिच्या त्या स्वामीकडे तावतीसामध्ये जो देवपुत्र होता तिच्याकडे जन्माला आली. ठीक आहे बघा. इतरापि एतक्कं कालं देवपुत्तं अलंकारोती येवे. आणि त्याच ठिकाणी जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा इतर खूप साऱ्या त्या अप्सरा होत्या, त्या देवपुत्री होत्या, त्या राजाची म्हणा त्या देवपुत्राची ते त्याला फुलांनी ते सजवत होते. झालं असं, देवपुत्र आला, त्याने तिला बघितलं. तो म्हणतो तंग पातो व पठ्ठाय न दिसती. बघा काय म्हणतो तो, तू मला सकाळपासून दिसलेली नाहीये. कोहिंगता असे, तू मला सकाळपासून दिसलेली नाहीये, तू कुठं होतीस. हा च्युताम ही ती स्वामी की माझा तर मृत्यू झाला होता, स्वामी माझा तर मृत्यू झाला होता असं ती बोलते. नंतर देवपुत्र विचारतो किंग वदेसी, काय बोलते तू खरंच. एवंग मेतंग स्वामी, हो असंच झालंय स्वामी. कोहिंग निब्बितासी, बरं मग तुझा जन्म कुठे झाला होता. सावथी एवं सावथ्यं कुलकेहे, श्रावस्तीच्या एका चांगल्या घरामध्ये माझा जन्म झाला. नंतर बघा काय विचारतो, कित्यक कालं तत तिथासी, की तू किती वर्ष किती टाइम तिथे होतीस. तर त्याने सांगितलं की हो की मी 10 महिने मी पोटामध्ये होती, माझा जन्म झाला. मग वयाच्या 16व्या वर्षी माझं लग्न झालं, मग मी 4 मुलांना जन्म दिला. मग दान आदीनी पुण्यानी कत्वा तुम्हे पथ्यत्वा आगंतवा तुम्हाकं एवं संतिके निब्बितामी. मग मी माझं पूर्ण आयुष्यभर मी दान आदी म्हणजे दान केलं, कुशल कर्म केलं, शील पालन केलं. दान आदीनी दान देऊन शील पालन केलं, धम्मश्रवण केलं, ठीक आहे, भिक्षू संघाची सेवा केली. आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने बघा पुण्यानी कत्वा तुम्हे पथेत्वा, तुमची इच्छा करून तुमच्या आशेने तुम्हाला प्राप्त करण्यासाठी इथे येण्यासाठी आगत्वा तुम्हाकं तुमच्या समोर संतिके तुमच्या जवळ तुमच्या समोर निब्बितामी. बघा इथेच माझा जन्म झालाय. अशा प्रकारे ते कन्व्हर्सेशन होतं. आता हा जो देवपुत्र आहे ना, हा थोडा आता बघा काय विचारतो, मनुष्यानं कित्यकं आयुती, की ह्या मनुष्यांची आयु किती असतात. बघा जेव्हा देवता लोकांमध्ये जन्म झाल्यानंतर तिथे इतकं मोठं आयुष्य असतं की मनुष्यांबद्दल कोणाला काही चिंताच नसतं.
ठीक आहे. आता बघा त्याला विचारतो की मनुष्यांचा जन्म किती असतं, मनुष्याचं आयुष्य किती असतं. ती म्हणते वत्स शतमत्तम, की 100 वर्षाचा आसपास त्यांचं आयुष्य असतं. बुद्धांच्या वेळी 100 वर्षाचं होतं. आता आपल्याकडे एव्हरेज 65-70चा असा एव्हरेज आहे आपल्या भारतामध्ये. नंतर एतक्यमेव, एवढंच असतं का 100 वर्ष? हो, आम सामिती एकतंग आयु गहित्वा निब्बत मनुष्या किंगनुखो सुपमत्ता कालम अतिका मेंती उदाहू दान आदिनी पुण्यानी करून ती. त्या देवपुत्राला प्रश्न पडतो, इतकंसं आयुष्य घेऊन हे मनुष्य लोक जेव्हा जन्म घेतात तेव्हा ते काही प्रकारचे पुण्यकर्म करतात का? उदाहू म्हणजे जसं काही दान करतात का, पुण्यकर्म करतात का, शील पालन करतात का? ती बोलते, किंग वदेते स्वामी. काय बोलताय स्वामी तुम्ही? बघा आता काय उत्तर देते. हा, काय बोलताय तुम्ही? हा, असंख्य असंख्ययन आयु गहित्वा निब्बिता, की ह्या मनुष्यांना तर असं वाटतं की यांचं आयुष्य असंख्य कल्प आहे, असंख्य वर्ष आहे, ते कधी मरणारच नाही आहे. निब्बिताविय, जन्म झाला तेव्हापासून त्यांना असंख्य आमचं आयुष्य आहे, आमचं आयुष्य भरपूर आहे. अजरामराविय, की आम्ही तर कधी मरणारच नाही आहे. च निच्च पमत्ता, आणि सदैव पमत्ता, प्रमादामध्ये असतात. आपण बघतो आपल्या पाठ्यशिलामध्ये सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाणा, नेहमी प्रमाद ठाणामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये गुंतलेले असतील. आपल्या 6 इंद्रियांचे जे काही आलंबन आहे त्याच्यामध्ये घुसून पडलेलं असतात. यथ काम निपातिनी, जिथे सुख बघितलं, जिथे लोभ बघितला, कामभोग बघितला, तिथे चिपकून गेले. अशा प्रकारचं पमत्ता. अशा प्रकारे आपण म्हणजे हे मनुष्य लोक इतकंच 100 वर्षाचं आयुष्य घेऊन येतात आणि आपण अजरामर आहोत, आपल्याला कधी मृत्यू येणार नाही, अशा प्रकारे ते प्रमादामध्ये त्यांचे 100 वर्ष त्यांचे आयुष्य ते व्यतीत करून टाकतात. अशी ती देवपुत्री आता तिच्या स्वामीला बोलते. आता ही जी आहे हिला आता धम्मसंवेग होतोय, म्हणजे फार विचारामध्ये पडली आहे की इतकंसं आयुष्य घेऊन सुद्धा हे मनुष्य लोक या दुःखातून कसं निघतील. मग ते विचार करायला लागते कसं. बघा आता नीट बघा. मनुष्यानं पण वस्त सतंग ताम तिसानं देवानं एको रत्तीन दिवो. बघा, आपले 100 वर्षाचं जे आयुष्य आहे ते तावतिंसामध्ये एक दिवस एक रात्र आहे. आपले 100 वर्षाचं आयुष्य तिथे एक दिवस एक रात्र आहे. म्हणून तर तो बोलला, अरे तू मला सकाळपासून दिसली नाही, आणि ही इथे जन्म घेऊन 16 वर्ष झाली, लग्न झालं, 4 मुलांना जन्म दिला, भिक्षू संघाची सेवा केली, इतकं आयुष्य गेल्यानंतर ती परत तिथे जन्माला आली आणि तो काय बोलतो की तू मला सकाळपासून दिसलेली नाहीये. बघा, इतकंसं आपलं 100 वर्षाचं आयुष्य त्यांचा फक्त एक दिवस 34मध्ये. पुढे ठीक आहे. मग असंच 30 रात्र दिवस आहे ते मासो, एक महिना झाला. तेन मासेन द्वादश मासिको संवत्सरो, की मग आता 12 महिन्याचा एक वर्ष केला आपण. आपले 100 वर्ष त्यांचा एक दिवस, त्या एका दिवसाचे 30 दिवस केले, झाला एक महिना. त्या एक महिन्याचे 12 महिने केले, झालं एक वर्ष. आता ते एक जे वर्ष आहे ना, दिव्य वस्त सहस्रम, ते एक वर्षाला हजाराने मल्टिप्लाय केलं, 1000 वर्ष इतकं त्या 33मध्ये राहणाऱ्या देवता लोकांचं आयुष्य आहे. परत एकदा सांगतो, आपलं 100 वर्षाचं आयुष्य जे आहे ते त्यांचं एक दिवस एक रात्र आहे, म्हणजे त्यांचे 24 तास पकडूया. ठीक आहे. ते एक दिवस त्याला 30ने मल्टिप्लाय केले, झाला एक महिना. असे 12 महिने झाले, एक वर्ष. 1000 वर्ष 33मध्ये राहणाऱ्या देवता लोकांचं आयुष्य आहे. आता ती जर आपण मनुष्य लोकांमध्ये कन्वर्ट केलं तर कसं होतं. ती बोलते, मनुष्य गणनाय 300 कोटिया 3 करोड 60 वत्स सतसहस्र 1 लाख, म्हणजे 100,000 1 लाख तर किती, 3 करोड 60 लाख वर्ष. 3 करोड, जर माझं ट्रान्सलेशन चुकलं नसेल तर 3 करोड 60 लाख वर्ष इतकं आयुष्य प्रमाण आहे कंपॅरिझनमध्ये. आपलं आयुष्य, आणि जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ह्या गणितामध्ये बसवलं तर 3 करोड 60 लाख वर्ष 33मध्ये राहणाऱ्या देवता लोकांचं आहे. तसं जसं हे 33च्या वरती हे लोक जातात तसं त्यांचं आयुष्य प्रमाण सुद्धा वाढतं. मग ते 500 कल्प, खूप सारे बुद्ध होऊन जातात. असा एक मोठा कल्प येतो, खूप सारे टाइम हा निघून जातात.
ठीक आहे. आणि ह्या ब्रह्मा लोकांचं आयुष्य भरपूर असतं, खूप सारं जातक कथामध्ये पण आपण सुद्धा बघूया. ती बोलते की इतकं सारं आयुष्य ह्या देवता लोकांचं असतं आणि त्याच्या तुलनेमध्ये हे मनुष्यांचं आयुष्य काहीच नाही आहे. तरी ह्या मनुष्यांना काहीच कळत नाही आणि ते अप्रमादामध्ये नेहमी असतात. एवं अप आयुक मनुष्यानं पमादो नाम अतिवीय आयु म्हणजे इतकंसं आयुष्य घेऊन येतात आणि ते प्रमादामध्ये ते व्यतीत करून टाकतात, कुठलंच कुशल कर्म करत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे ती देवपुत्री आता विचार करते. आता पुढे होतं काय? पुनर्दिवसे भिक्खू गावं पविठ्ठा आसनसालं अपटी जगती अपटी जग्गितं आसनानि अपयतानि पानीयं अनुठ्ठपितं दिसवा कह्यं पती पूजिका ती आहंसू. अरे, भिक्षू संघ उद्या सकाळी विहारामध्ये पोहोचला. त्यांनी बघितलं, अरे आमचे आसन काही बरोबर दिसत नाहीये, लावलेलं नाहीये, साफसफाई नाहीये, पाणी ठेवलेलं नाहीये. अरे ती उपासिका कुठे गेली, पती पूजिका? मग कोणीतरी सांगतं, म्हणते कहं तुम्हे तं दखिसथ हियो हियो म्हणजे काल अय्येसु भुंजित्वा गतेसु सायन समय मता. ती काल तुम्हाला भोजन दान करून गेली, काल संध्याकाळी गेल्यानंतर ती बिचारी मरण पावली. ठीक आहे. तंग सुत्वा पुत्थु जना भिक्खू तस्सा उपकारं सरंता अस्सुने संधारे तुम ना सखींसू. आता जे काही साधारण भिक्षू होते, म्हणजे जे स्वतः पन्न वगैरे पण नव्हते, साधारण भिक्षू होते, ते ऐकून ते रडू लागले, अरे आमची उपासका गेली गेली गेली. आणि जे खिणासवंग, जे स्वतः पन्न किंवा त्याच्या पुढे होते, खिणासवानं धम्म संवेग उदपात. धम्म संवेग, अरे हेच तर अनिच्छ आहे. अनिच्छ, दुःख, अनंत हा हा एक मरण धर्म आहे. मनुष्यामध्ये अशा प्रकारचं मरण येतच, असं ते विचार करू लागले. नंतर ते भत्त किचन कत्वा विहारं गंतवा सत्तारं वंदित्वा पुच्छसुम. त्यांनी आता ते बुद्धांकडे गेले. बुद्धांना विचारतात, भंते पती पूजिका नाम उपासिका उत्थाय समुत्थाय नानापकराने पुण्याने कत्वा सामिकं एव पथ्येसे सा इदानी मता कहं नुको निबिदाती. की अशी एक उपासिका होती जी दिवस रात्र भिक्षू संघाची सेवा करायची, तिच्या पतीची सेवा करायची. आता मेल्यानंतर ती कुठे गेली असेल, असा भिक्षू संघ आता बुद्धांना विचारतो. आता बुद्ध किती इंटरेस्टिंगली उत्तर देतात. बुद्ध म्हणतात, अत्तनो सामिक सेव संतिके. अरे ती तर तिच्या नवऱ्याकडे गेली आहे, ती तिच्या सामीकडे गेली आहे, स्वामीकडे गेली आहे. भिक्कवे नथी बनते सामिकस्त संतिके. अहो बनते जी, तिचा नवरा काय मेला नाही, तो इथेच आहे, त्याच्याकडे नाही गेली ती. जे ते भिक्षू बुद्धांना बोलतात. आता बुद्ध काय म्हणतात, भगवान बुद्ध काय म्हणतात, न सा भिक्कवे एतं सामिकं पथ्यते. तिथे ह्या स्वामीकडे नाही गेली आहे. ताम तिंस भवने तत्सा मालभारी देवपुत्र नाम सामिको. ताम तिसामध्ये तिचा मालभारी हा देवपुत्र हा तिचा स्वामी आहे, हा तिचा पती आहे. सा तस्य पुप्पाने लद्धन ठानतो चवित्वा पुनंगंतवा तस्यव संत्यक निवृत्त. आता ती हे पुण्यकर्म करून परत तिथे फुलं वेचायचं काम करू लागली. तिच्या नवऱ्याकडे, तिच्या स्वामीकडे जाऊन परत ते काम करू लागले ताव दिसामध्ये. एवं किरे म्हणते ती, खरंच का म्हणते जी, खरंच भगवान? आम भिक्कवे, हो भिक्षू खरंच आहे. अहो परित्त म्हणते सत्तानं जीवितं. कसं हे ना, हे ह्या मनुष्य लोकांचा किंवा आम्ही सत्वांचा, आम्ही मनुष्यांचा जन्म कसं आहे ना, हे की नाही, ती इतकं कुशल कर्म करत होती. सायं उत्पन्न व्याधिनं मता. इतकं सारं कुशल कर्म करत होती आणि संध्याकाळीच तिचा मृत्यू होऊन गेला. काही निश्चित नाहीये, कोण किती वेळ जगेल काहीच निश्चित नाहीये. सध्या इतकं कुशल कर्म करणारी सुद्धा इतक्या आरामात म्हणजे असा जीव जाऊ शकतो. ठीक आहे. सत्ता आम भिक्कवे परित्याग सत्तानं जीवितं नामं तनेव. आता मग बुद्ध हेच ह्याच धम्म संवेगाला पुढे घेऊन सांगतात की मनुष्याचा जन्म असंच आहे. काय होतं, आपण खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपण अडकून जातो. किलेस कामेही, खूप साऱ्या क्लेशांमध्ये, खूप साऱ्या किलेसांमध्ये, खूप साऱ्या अकुशल कर्मामध्ये माणूस गुरफटला जातो. इंद्रियांचा भोगी होऊन जातो. प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक आहारामध्ये, त्याच्या आयतनामध्ये घुसून पडतो, आलंबनामध्ये घुसून पडतो. आणि अशा प्रकारेच मृत्यू कधी होऊन जातो कधीच कळत नाही. आणि हे सांगताना बुद्ध धम्मपदाची गाथा सांगतात. पुप्पानी हेव पचिनंतं पचिनंतं पुप्पानी हेव पचिनंतं. की जसं एखादा व्यक्ती फुलांना गोळा करत असतो, वेचत असतो, तसंच नीट बघा, ब्यासत्त मनसंग नरंग, ब्यासत्त मनसंग, ज्याचं मन, ज्या व्यक्तीचं मन व्यासत्त आहे,
कुशल नाही, अकुशल कर्मामध्ये तो गुरफटला आहे. 6चे 6 इंद्रियांमध्ये एकदम गुरफटून गेलेला आहे. प्रत्येक इंद्रियांमधून तो अकुशल कर्म करत चाललाय, व्यासक्त आहे, त्याच्यामध्ये एकदम घुसून पडलेला आहे. अंतती एव कामेसु, अंतती एव, तो अजिबात सॅटिस्फॅक्शन मध्ये नाहीये. इतक्या साऱ्या कामभोगांमध्ये राहून सुद्धा सॅटिस्फॅक्शन कुठंच नाहीये. अजून करावंसं वाटतं, अजून करावंसं वाटतं. त्याचं काय होतं बघा, त्याचं होतं कुरुते वसंती. कुरुते म्हणजे काय की वशमध्ये केलं जातं. तो एखाद्याच्या वशामध्ये येतो. कोणाच्या? अंतको, अंतको, मृत्यूच्या वशामध्ये येतो. तसं एखादा व्यक्ती ज्याप्रमाणे फुलांना वेचत असतो, त्याचप्रमाणे त्याचं चित्त खराब आहे, व्यासक्त आहे. तो प्रत्येक कामभोगामध्ये असा गुरफटलेला असतो आणि त्याला अजिबात त्याच्यामध्ये संतृप्ती नसते किंवा संतुष्ट नसतो किंवा तो सॅटिस्फॅक्शन नसतं त्या गोष्टीचं. असा व्यक्तीला मृत्यू त्याच्या वशामध्ये करून घेते. अर्थात हा व्यक्ती अकुशल कर्म करत करत संखार बनवत बनवत परत 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 मृत्यू जन्म याच्यामध्ये अडकलेला असतो. अशा प्रकारे आपण या गाथेमध्ये बघितलं की कशा प्रकारे तावतिसामध्ये असून सुद्धा तिचा मृत्यू होतो, देवलोकामध्ये येते. पूर्ण आयुष्य जेवढं तिला आयुष्य होतं, पतीची सेवा केली, भिक्षुसंघाची सेवा केली, भोजन दान दिलं, दान आदिनी दान दिलं, कुशल कर्म केलं, शील पालन केलं, अष्टशिलाचं पालन केलं, अरहंत भंतेंची सेवा केली, भिक्षुसंघाची सेवा केली, बुद्धांकडनं धम्मश्रवण केलं. ठीक आहे. अशा प्रकारचं कुशल कर्म करून करून परत जिथं होती तिथे गेली. इच्छा पूर्ण झाली, आपण असं बोलूया एका अर्थाने. परत कुशल कर्म केलं, कुठे आपलं 100 वर्षाचं आयुष्य आणि कुठे इतकं हजारो लाखो करोडो वर्षाचं आयुष्य तावतिसामध्ये. हे अजून एक गाथा आहे, अजून एक धम्मपद अट्टकथा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं कशा प्रकारे कुशल कर्माचे फायदे आहेत. आपण मनुष्य आहोत, 100-1 वर्षाचं आपलं आयुष्य आहे. असं म्हणतात की स्वतःपन्न झाल्याशिवाय परत मनुष्य जन्म नाही. स्वतःपन्न म्हणजे खूप सारे चान्सेस आहे की ह्या मनुष्य जन्मानंतर परत अपायभूमीमध्ये जावं लागेल आणि तिकडनं परत कधी सुटका होईल काय माहिती, परत मनुष्य जन्म होईल काय माहीत, परत कधी बुद्धांचा धम्म कानावरती पडेल काय माहीत. ठीक आहे. म्हणून तेच मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे, याचे खूप सारे उपमा दिलेले आहेत. ठीक आहे. अशाच प्रकारे मनुष्य जन्म 100 वर्षाचं आयुष्य घेऊन येतात आणि ते असं वाटतं की आम्ही अजरामर आहोत, आम्हाला कधीच काही होणार नाही, आम्ही मरणार नाही आहे आणि म्हणून आपण कुशल कर्माकडे लीन नसतो. अशा प्रकारे ती गाथामध्ये वर्णन येतं किंवा ती पतिपूजिका बोलत असते. अशा प्रकारचं वर्णन आपण या ठिकाणी बघितलं. हे आपल्याला एक गाथा जी आहे, ही अट्टकथा आहे, आपल्याला मोटिवेशन देण्यासाठी आहेत की कशा प्रकारे कुशल कर्म केल्यानंतर आपण अशा प्रकारे चांगल्या जागेवर जाऊ शकतो, सुख भोगू शकतो. आणि जेव्हा अशा प्रकारचे कुशल कर्म केले जातात तेव्हा चांगल्या भिक्षूंच्या आपण संपर्कामध्ये येतो, तेव्हाच अरहंत म्हणा किंवा खिणासह भिक्षूंच्या आपण संपर्कामध्ये येतो, धम्म आपल्या कानावरती पडतो. तुम्ही सगळे जे धम्म ऐकत आहात, आपल्या सगळ्यांचं पुण्य आहेत की बुद्धांचे हे शब्द, बुद्धांचे हे बोल, बुद्धांचा धम्म आपल्या कानावर पडतो. किती समजतो ह्या प्रत्येकावरती अवलंबून आहे, किती समजला जातोय. ठीक आहे. बुद्धांचा धम्म आपल्या कानावर पडतोय. खूप पुण्यवान आहोत तुम्ही, आपण सगळे जे धम्म ऐकत आहेत. कोणाकडूनही धम्म ऐकत आहे, कोणी उपासकाकडनं, कोणी उपासिकेकडनं, कोणी भिक्षू संघाकडनं धम्म ऐकत आहेत, धम्म वाचत आहे. हे आपलं कुशल कर्म आहे की बुद्धांचं धम्म आपल्या कानावरती पडत आहे. नंतर आपण शिलाचं पालन करतोय, अजून एक स्टेप आपण पुढे जातोय, पंचशिलाचं पालन करतोय, अजून एक स्टेप आपण पुढे जातोय. आता वर्षावासाचा इतका पवित्र काळ चालू आहे, त्याच्यामध्ये आपण अष्टशिलेचं पालन करतोय, खूप सारे पुण्य कमवतोय. मग भिक्षू संघाला आपण आमंत्रण देतोय, त्यांना भोजन दान देतोय, त्यांना चिवर दान देतोय, त्यांना अट्टपरिक्कार दान देतोय, संघदान देतोय. अशा प्रकारचं कुशल कर्म आपण करत जातोय. आणि कालांतराने समजा ह्या आयुष्यामध्ये कदाचित आपल्याला अरहंतांचं दर्शन नाहीये, कदाचित पुढे होऊ शकतं, पुढे म्हणजे खूप पुढे, नंतर कालांतराने जर पुण्य असंच वाढत गेलं तर बुद्धांचे दर्शन होऊ शकतं. आणि इतका वेळ वाट बघायची कोणाला गरज पण नसेल तर खूप सारे पुण्य केल्यानंतर एखादा निब्बाणाला सुद्धा जाऊ शकतो. हे ज्याच्या त्याच्या पुण्यावरती डिपेंड आहे. धम्मपदाच्या अट्टगाथा, जातकाच्या अट्टगाथा आपल्याला खूप मोटिवेशन देतात की अशा प्रकारे आहे. आणि हे बुद्धांचे वचन आहेत, हा बुद्धांचा धम्म आहे जो मला तुम्हाला बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांना याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती, म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला. आता ही आपली जबाबदारी आहे की आपल्याला धम्म समजून घ्यायचा आहे. समजत नसेल तर
आपल्या गुरुजनांकडे भिक्षू संघाकडे जाऊन याला आपण समजून घेऊया, अभ्यास करूया, डिटेलमध्ये जाऊया आणि जेवढं होईल तेवढं आपण त्याचा प्रयत्न करूया त्याच्यावर चालण्याचा. कठीण आहे, वाईट काम करायची इच्छा खूप होते आणि ती खूप इझिली होऊन पण जाते. पण जेव्हा तुम्ही कुशल कर्माकडे वळता तेव्हा थोडंसं खूप कठीण, खूप चॅलेंजेस वाटायला लागतात. आणि हीच मेहनत आहे, हेच विरिंग आहे, हेच आपल्याला इथे कठोर परिश्रम करायचं आहे आणि त्याचे फळ किती चांगले आहेत हे आपल्याला अशा एका धम्मपद अट्टकथेमधून सुद्धा बघायला मिळतं. आपण सगळे आलात, आपण सगळ्यांनी हे धम्मश्रवण केलं, ही गाथा आपण ही धम्मपद अट्टकथा आपण इथे ऐकली. तर माझ्याकडनं अजाणतापणे एखादं ट्रान्सलेशन काही चुकलेलं असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. या पुण्याच्या प्रतापाने माझं, तुमचं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो, आपल्या पारमिता पूर्ण हो. बुद्ध धम्म संघाच्या आशीर्वादाने तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. साधू साधू साधू. जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात पाठवा. ह्या आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात, शक्य असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. येणाऱ्या काळामध्ये आपण खूप सारे लाईव्ह क्लासेससुद्धा घेणार आहोत. जर चांगला रिस्पॉन्स आला तर परत आपण पालीचे ग्रामरसुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न करूया. डिपेंड्स की कसा रिस्पॉन्स येतो आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम.